नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप छान आहे. इथे जीवाला तर खूप थंडी वाजत असते आणि तेव्हा गुड्डू आता स्वतःसाठी ब्लँकेट घ्यायसाठी आलेला असतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्या काळजीपोटी त्याला ब्लँकेट सुद्धा देते, म्हणजे जीवाला सुद्धा ब्लँकेट देते आणि गुड्डूला सुद्धा देते. तर इकडे मात्र आता मित्रांनो पार्थ बसलेला असतो आणि काव्या तर एकदम जोराची रडत त्याच्याकडे येते. म्हणजे रम्याने जे काही बोललेलं असतं आणि गुरुजींनी जे काही भाकीत केलेलं असतं त्याच्यावरून तिला खूप त्रास होत असतो आणि त्याच्याबद्दलच बोलायसाठी ती पार्थजवळ आलेली असते. पण त्याला काही न बोलता ती रडत तिथून निघून जाते आणि तेव्हा आता पार्थला तिची काळजी वाटू लागते, की काव्य कशासाठी आली होती आणि ती का रडत होती वगैरे. तर तो मानिनीला जाऊन कन्व्हिन्स करू लागतो, की "आई तू जाऊन एकदा बोल ना." तर तेव्हा मानिनी म्हणते, "मी नाही बोलणार. तू तिचा नवरा आहेस ना, तर तूच जाऊन तिच्याशी बोल." असं म्हणून ती आता त्या दोघांना एकत्र करायसाठी पार्थला पाठवून देते. तर तेव्हा पार्थ आता जेव्हा जातो काव्याच्या खोलीकडे म्हणजे गेस्ट रूममध्ये, तर तेव्हा काव्या ऑलरेडी आता जीवासोबत बोलत असते आणि तेव्हा जीवा सुद्धा तिला एकदम सगळं काही व्यवस्थित समजावून सांगत असतो आणि तो आता बोलत असताना पार्थ सुद्धा ते सगळं काही ऐकतो आणि आता पार्थच्या मनामधलं त्याच्यामुळे ते सगळं काही या दोघांच्या बद्दलचं जे गिल्ट असतं ते सगळं काही निघून जातं मित्रांनो. आणि हे सगळं काही त्यांनी मित्रांनो खूप छान दाखवलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता जेव्हा इथे परत एक व्हिडिओ तयार करत असतो आणि म्हणत असतो, "नमस्कार मित्रांनो, थंडी जरा जास्तच आहे, असं दरवर्षी वाटतं. कितीही जपून ठेवलं तरी सुद्धा स्वेटर नको तिथे फाटतं." आणि म्हणतो, "नको, नको, नाही नको. थंडीमध्ये ना कवितेचा विनोद नको करायला. पण मग या थंडीपासून वाचायसाठी नक्की करायचं तरी काय? थंडीत जर उष्णता हवी असेल तर लागतं एकच ब्लँकेट, चिकन, मंचाव सूप आणि आणि बायकोच्या प्रेमाची ऊब. पण सध्या ना माझ्याकडे या चारही गोष्टी नाहीयेत. ही थंडी ना माझी थंडी घंटी वाजवणार आहे." असं तो बोलत असतो आणि इतक्यातच आता इकडे गुड्डू दरवाजाची बेल वाजवतो आणि तेव्हा नेमकं धनंजय दरवाजा उघडतो आणि त्याला विचारतो, "काय हवं आहे?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "वो मालिक वो कंबलवा चाहिए." तर तेव्हा धनंजय म्हणतो, "अरे तुला किती वेळा सांगितलंय मराठीत बोलत जा." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "चद्दर चाही." तर धनंजय विचारतो, "हां, चादर हवी आहे का तुला? ठीक आहे, ठीक आहे, देतो मी आणि माणुसकी म्हणून देतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या टोणग्याला जर का चादर दिलीस ना, तर कामावरून काढून टाकीन मी तुला." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे नाही, नाही मालिक, बिलकुल भी नाही देणार. तुमच्या दुश्मनला ना चादर देणार ना आदर देणार." असं हे दोघे बोलत असतात. इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि धनंजयला विचारते, "काय झालं बाबा?" तर तेव्हा धनंजय म्हणतो, "काही नाही, या गुड्डूला ब्लँकेट हवाय. तू त्याला एक ब्लँकेट दे आणि हो त्याला ताकीद दिलेली आहे जीवाला अजिबात द्यायचं नाही म्हणून, नाहीतर कामावरून काढून टाकीन. कुडकुडू दे त्याला जरा थंडीमध्ये. हातपाय गार पडले ना की मग येईल डोकं ठिकाणावर आणि एकच चादर द्यायची हां, लक्षात ठेव." असं तो आता नंदिनीला ताकीद देतो आणि तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी गुड्डूला म्हणते, "तुम्ही थांबा, मी आलेच." आणि आता नंदिनी इकडे खोलीमध्ये येते आणि ती एक ब्लँकेट आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर आता आपला मोबाईल चेक करते, तर तेव्हा तिथे जीवाचा व्हिडिओ प्ले होतो आणि जेव्हा त्या व्हिडिओमध्ये बोलत असतो, "नमस्कार मित्रांनो, आज रात्री माझी कुल्फी होणार आहे." असं म्हणून तो खूप कुडकुडत असतो. "इथं ना शेकोटी आहे ना घमेला आणि मला आजची रात्र पूर्ण थंडीत अशी बसून काढावी लागणार आहे. हात तर इतके गारटलेले आहेत माझे, की मला फोनही पकडता येत नाहीये. मग काय करणार ना मित्रांनो? नशिबाचे भोग आहेत, भोगावे तर लागतीलच. मित्रांनो, थंडीमध्ये बसून आजची रात्र मला फाईट करावी लागणार आहे. गुड नाईट आणि जगलो वाचलो तर उद्या भेटूया." असं तो एकदम काकडत बोलत असतो आणि त्याच्या व्हिडिओवरती भरपूर सारे कमेंट्स आणि लाइक्स वगैरे येत असतात आणि आता जेव्हा त्या व्हिडिओमध्ये म्हणतो गुड नाईट आणि तो व्हिडिओ संपतो, तर आता नंदिनीला त्या जीवाची काळजी वाटू लागते आणि ती मनात म्हणू लागते, "नाही, नाही यांना ताप वगैरे नको यायला. आता हिरोगिरी करतील पण आजारपण यांना झेपणार नाही." असं ती सर्व काही विचार करते आणि कपाटामधून अजून एक ब्लँकेट बाहेर काढते आणि आता ती दोन्ही सुद्धा ब्लँकेट घेते आणि जाऊन गुड्डूच्या हातामध्ये देते. तर तेव्हा गुड्डू विचारतो, "ई का? 2-2 ब्लँकेट?" तर नंदिनी म्हणते, "त्यांना पण द्या." तर गुड्डू मुद्दामूनच विचारतो, "कोण त्यांना?" तर नंदिनी म्हणते, "अहो असं काय करताय? ते म्हणजे." असे बोलत असताना गुड्डू म्हणतो, "हां, समझ गए भाऊजी, दे देंगे." तर नंदिनी म्हणते, "आणि त्यांना म्हणावं नीट पांघरून घ्या." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "जी भाऊजी, बोल देंगे, पिंकी कसम. त्यांना देतो." असं म्हणून तो आता ते दोन्ही ब्लँकेट घेऊन तिथून निघून जातो आणि नंदिनी आता काळजीने आता तो दरवाजा वगैरे बंद करते आणि तिला जीवाची खूप काळजी वाटत असते. तर इथे आता पार्थ बसलेला असतो त्याच्या खोलीमध्ये आणि त्यानंतर तो आपलं ड्रॉवर उघडतो आणि त्या ड्रॉवरमधून तेच पेनड्राईव्ह बाहेर काढतो. ज्या पेनड्राईव्हमध्ये ते सगळे काही फोटोज असतात आणि ते पेनड्राईव्ह आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या पेनड्राईव्हकडे बघू लागतो आणि म्हणतो, "यातले फोटोज बघावेच लागतील. नाहीतर कळणार कसं की हे
कोणी केलंय आणि म्हणतो कमॉन पार्थ हे फोटो बघावेच लागतील असं म्हणून तो स्वतःलाच धाडस देत असतो आणि इतक्यातच आता दरवाजा वाजल्याचा आवाज होतो आणि पार्थ तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावणारच असतो तेव्हा दरवाजा वाजतो आणि आता पार्थ म्हणतो या लवकर दरवाजा उघडाच आहे आणि परत परत आता दरवाजा वाजवल्याचा आवाज झाल्यानंतर पार्थ आता उठतो आणि ते पेनड्राईव्ह आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि जाऊन दरवाजा उघडतो तर समोर चक्क काव्य उभी असते आणि ती थोडी उदास असते तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी असतं तर पार्थ आता तिला म्हणतो त्या बोकेशकडून बोर झाला म्हणून आता माझ्याकडे आलाय का आणि तेव्हा काव्याच्या डोळ्यामध्ये पाणी बघितल्यानंतर पार्थ एकदमच कासावीस होतो आणि एकदम पुढे जात म्हणतो काव्या काय झालंय तुम्ही का रडताय असं म्हणून तो तिला हात लावणारच असतो आणि तेव्हा परत आपले हात थोडेसे मागे घेतो आणि आपले हात आपल्या खिशात घालतो आणि थोडस आता परत रूढ होतो आणि म्हणतो काय झाले तुम्हाला कोणी काही बोललंय का तुम्हाला तर काव्या रडतच असते आणि काही बोलतच नसते तर पार्थ आता तिला म्हणतो काव्या प्लीज रडू नका काय झाले सांगा ना मला काय झाले हे बघा आईने जर बघितलं ना तर आईला वाटेल की मी तुम्हाला रडवलंय आणि आई बाबांना बोलू का मी त्यांच्यासोबत बोलता का तुम्ही आणि मग आत या तुम्ही आत बसून बोलत या आतमध्ये या असं पार्थ म्हणत असतो तर तेव्हा काव्य आता रडत रडत म्हणते नाही नको आत नाही येणार मी तर पार्थ आता तिला म्हणतो काव्य तुम्ही सांगितलं नाही तर मग कसं कळेल मला की काय झाले ते काय झाले सांगा ना तर तेव्हा काव्य सांगणार असते म्हणजे ते रम्याने जे काही तिला बोललेलं असतं तेच इथं पार्थला सांगायसाठी आलेली असते ती आणि ती आता पार्थला सांगणारच असते आणि परत स्वतःला सावरते आणि म्हणते नाही काही नाही चुकून आले मी इथे किंवा ना आलेच नाही मी इथे असं समजा असं ती बोलते आणि आता रडत रडतच आता तिथून निघून जाते तर पार्थ तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो पण काव्य काही थांबत नाही आणि तिथून निघून जाते तर पार्थ मात्र आता काळजीत पडतो म्हणजे काव्य का रडत रडत इथे आली असेल असं सगळा काही तो विचार करत असतो तर त्यानंतर आता इकडे रम्या आणि वसू खूप खुश झालेले असतात म्हणजे रम्या खुश झालेली असते आणि वसूला ती गोल गोल फिरवत असते तर वसू तिला थांबवते आणि म्हणते अगं रम्या थांब ग अगं रम्या कळत नाहीये मला एक गोष्ट अगं किती वाजलेत रात्रीचे अगं आपण काय मंगळागौर चागवणार आहोत का नाही नाही मला मान्य आहे तुला खूप आनंद झालेला आहे पण म्हणून एवढा उत्साह तर तेव्हा रम्या हसत हसत सांगते हो आई कारण ना मी त्या काव्याच्या डोळ्यात ना पहिल्यांदा पार्थला गमावण्याची भीती बघितलेली आहे अगं तुला सांगते की तिचे असे थरथरणारे हात आणि थरथरणारे शब्द आणि कापरा आवाज हे सगळं ऐकून ना मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि परत थोडं स्वतःला सावरत म्हणते हा थोडं वाईटही वाटलं मला तर वसुतीला म्हणते अगं बाई रम्या तू बरी आहेस ना तुला काव्यासाठी वाईट वाटतंय तर तेव्हा रम्या म्हणते हो आई कारण ना पार्थला गमावण्याच्या विचारामध्ये तिची जी काही अवस्था झाली होती ना ती बघून ना मला तिच्यात मी दिसले मी सुद्धा या सगळ्या त्रासामधून गेले नाही हे सगळं काही भोगलेलं आहे मी आपलं प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही हा विचारच उद्ध्वस्त करणार आहे आई पण मी म्हणजे मला तेवढ्यापुरतच वाईट वाटलेलं होतं कारण आपलं दुःख मोठं असताना ना दुसऱ्याचं दुःख ना कवेत घेऊन फिरायला मी काही ती नंदिनी वगैरे नाहीये आणि असं तिने म्हटल्यानंतर आता वसू मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते नाही नाही अगं तू नंदिनी नक्कीच नाहीयेस पण खरंच माझ्या लेकीने ना खूप भोगलंय पण यापुढे ना माझ्या लेकीच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त सुख येणार आहे आणि तुला माहितीये का रम्या मी ना कधीची वाट बघतेय की तुझं आणि पार्थचं लग्न कधी होईल तर रम्या म्हणते अगं त्यांनी डिवोर्स फाईल करून 3 महिने झालेत का नाही म्हणजे आता फक्त 3 महिने उरलेले आहेत मग त्यानंतर आता पार्थ आणि काव्याचा ऑफिशियल डिवोर्स आणि मग माझा आणि पार्थचं ऑफिशियल लग्न असं म्हणून ती खूप खुशतेने नाचू लागते तर वसू म्हणते ते तर होणारच पण काय आहे ना मला नाही वाटत की पार्थ लगेच तुझ्या प्रेमात पडेल पण मी मानिनीला म्हणायला लावी ना की लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणून आता दोघे सुद्धा एकमेकांना टाळ्या देतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात तर रम्या म्हणते हो हो हे करेक्ट आहे पण आई आपण इथे हसतोय आणि ती काव्य तिथे रडत असेल आणि तिच्या कॉन्फिडन्सच्या मी अशा चिंध्या केल्यात ना की कोणी कितीही समजावलं तरी सुद्धा तिचं मन काही थाऱ्यावरती येणार नाही असं म्हणून या दोघी सुद्धा मोठमोठ्याने हसत असतात तर आता इकडे पार्थ काव्याच्या काळजीपोटी मानिनीला बाहेर घेऊन येतो आणि तिला म्हणतो मला ना काव्य हवी आहे तर मानिनी त्याला म्हणते अरे तुला काव्य हवी आहे ना मग जा ना तिला तिथे तिच्या गेस्ट रूम मधून घेऊन ये तुला आठवतंय का मागच्या वेळी मी गेलेले होते आणि मी गेस्ट रूम मधून ना तिला तुझ्या रूम मध्ये घेऊन आले होते अरे यावेळेला तू जा एवढं काय आहे त्यात तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो आई तुझ्या उत्साहाला थोडस उत्संत दे मी काय बोलतोय ना ते पूर्ण ऐक तर मानिनी थोडस थांबते आणि म्हणते हा बोल तर पार्थ म्हणतो काव्याशी जाऊन एकदा बोल ना तर मानिनी म्हणते काय बोलू आणि एकदमच म्हणते अरे काय रे काव्या परत तिचा तो बोका घेऊन आली का तुझ्या दारापाशी फार लबाड होत चालले बाबा काव्या असं ती बोलत असे तर तेव्हा पार्थ आता सिरियस होतो आणि म्हणतो अगं मी काय बोलतोय तू काय बोलतेस दिस इज सिरियस तर तेव्हा मानिनी म्हणते ओके ओके सिरियस आता बोल तर पार्थ म्हणतो जरा त्यांच्याशी जाऊन बोल ना तर मानिनी विचारते पण मी का बोलू तर पार्थ म्हणतो त्या ना माझ्या खोलीपाशी आल्या होत्या त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण ना न
बोलताच निघून गेल्या. तर मानिनी म्हणते, "अच्छा, बरं मग?" तर पार्थ आता सांगतो, "त्या ना रडत होत्या." तर तेव्हा मानिनी थोडीशी गालातल्या गालात हसते आणि परत पार्थकडे बघून म्हणते, "काव्या रडत होती? अरे मग बरंच झालं की. म्हणजे तुझ्या मनात असंच आलं असेल ना, की बरं झालं काव्या रडत होती. एनिवे तुझा राग आहे तिच्यावर, तर मग तुला असंच वाटलं असणार." हो ना? तर पार्थ तिला म्हणतो, "अगं आई काय बोलतेस तू?" तर मानिनी विचारते, "नाहीये का राग तिच्यावर? नाराज नाहीयेस तू तिच्यावर?" तर पार्थ आता थोडंसं सॅड होतो आणि म्हणतो, "आहे." तर मानिनी म्हणते, "अरे आहे ना, मग म्हणून तर म्हणते मी बरंच झालं. मी तर म्हणते देवाने शिक्षाच दिली तिला. माझ्या बिचाऱ्या पार्थला एवढं रडवलं तिने, देवाने तिला रडवलं. बघ झाली की नाही फिट्टमफाट." तर पार्थ आता वैतागतो आणि म्हणतो, "अगं आई काय शाळकरी मुलांसारखं बोलतेस तू? फिट्टमफाट. एकदा जाऊन बोल ना त्यांच्याशी. का रडतायत ते विचार ना त्यांना. जा ना, जा." असं म्हणून तो तिला ढकलत असतो. तर मानिनी म्हणते, "अरे मी का जाऊ? ना नाही, मी नाही बोलणार हां." असं म्हणून मानिनी आता थोडीशी भाव खाऊ लागते. तर पार्थ तिला थांबवत म्हणतो, "अगं आई असं का करतेस तू? तू रडत असताना मी येऊन बोलतो ना तुझ्याशी." तर मानिनी त्याला म्हणते, "ए तू यायच्या अगोदर ना विक्रम येतात नेहमी माझ्याकडे. विक्रम माझ्याकडे येतात, माझ्याशी बोलतात, मला शांत करतात, माझे डोळे पुसतात. मी ज्या कारणाने रडतेय ते कारण संपावं यासाठी प्रयत्न करतात. कळलं? पोरं वगैरे काही नाही रे, येतात, समजावतात, निघून जातात. त्यांची बायको आली की झालं मग. त्यांचा काही उपयोग नाही. खरा आपला माणूस कोण असतो तर नवरा. आणि विक्रम माझ्यासाठी हे सगळं काही करतात. माझी समजूत काढतात." तर पार्थ आता म्हणतो म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही किंवा आलेलं असतं पण तो ते काही बोलत नाही आणि म्हणतो, "तू बाबांना सांगतेस का? तू बाबांना सांग क्रायसिस आहे. एकदा म्हणावं काव्याशी बोला." कारण काव्या बाबांचंच ऐकतात ना. तर तेव्हा मानिनी म्हणते, "पार्थ अरे म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की काव्या रडतेय, बाबा झोपलेत. बाबांना झोपेतून उठवू आणि काव्या का रडते हे चेक करायला लावू. तिला समजावायला सांगू आणि जे काही कारण असेल ते विचारायला सांगू. हे सगळं बाबांना करायला सांगू." तर असं मानिनी म्हणत असताना पार्थ प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला हो, हो, हो असं म्हणत असतो. तर मानिनी वैतागते म्हणते, "अरे ही काय म्हणतोस? अरे पार्थ हे सगळं बाबांनी करायचं का रे?" तर तेव्हा पार्थ तरी सुद्धा होच असं म्हणतो. तर मानिनी त्याच्यावर अजून जरासं चिडते आणि म्हणते, "अरे पार्थ नवरा म्हणून सगळं काही हे तू करायला हवंस. अरे एवढा तू 6 फूट उंच, हट्टा-कट्टा मर्दासारखा मर्द आणि बायकोचे डोळे पुसता येत नाहीत तुला. तिला काय झालं हे विचारता येत नाही. मग काय उपयोग तुझा?" तर पार्थ म्हणतो, "अगं आई ऐक ना, ऐक ना, मी रिक्वेस्ट करतो प्लीज, प्लीज एकदा जाऊन विचार ना का रडतायत त्या. नाहीतर बाबांना." असं तो म्हणत असताना मानिनी म्हणते, "बाबांना मी उठवणार नाहीये. ती तुझी बायको आहे, तू जायला हवंस." तर तेव्हा पार्थ, "आई मी असं करत असतो." तर मानिनी म्हणते, "पार्थ जा, बोल जा." असं म्हणून त्याला फटका मारते आणि जायला सांगते. तर पार्थ आता थोडासा पुढे जातो. तर मानिनी मनातल्या मनात म्हणते, "काव्याची काळजी मलाही वाटते रे पार्थ. पण आज मी नाही आले पुढे कारण तिचे डोळे तूच पोचायला हवेस. तिच्याशी तूच बोलायला हवंस. काळजी तर इतकी आहे मनात, पण काव्याच्या या बोक्याला साय नाही तर भाव खायचा असतो ना. काव्या येतोय ग बाई तुझा हा बोका तुझ्याकडे येतोय. सांभाळ आता." असं ती मनात सर्व काही बोलते आणि देवाला नमस्कार करते. तर आता इकडे काव्या खोलीमध्ये बसलेली असते एकटीच आणि ती अजून सुद्धा रडत असते आणि तिच्या हातामध्ये तो तिचा बोका असतो आणि ती म्हणत असते, "नाही, नाही, मी पार्थला सोडून नाही जाऊ शकत. मला नाही जायचंय त्यांना सोडून." आणि ती आता एकदमच उठते आणि तिच्या पर्समधून ते काव्यार्थ नावाचं लॉकेट काढते आणि जे पार्थने तोडलेलं असतं आणि ते लॉकेट आता ते म्हणजे ते काव्या आणि पार्थ ते काव्यार्थ ते जोडायचा प्रयत्न करू लागते आणि ते असं काही जोडलं जातच नसतं ना मित्रांनो, तरी सुद्धा ती म्हणजे त्या दुःखामध्ये ते जोडायचा प्रयत्न करत असते आणि परत आणि ती रडू लागते आता आणि ते मंगळसूत्र आता परत त्या डबीमध्ये ठेवते आणि अजून रडू लागते आणि आता त्या रम्याने जे काही ते तिला बोललेलं असतं त्या गोष्टीचा तर हिला खूप त्रास होत असतो आणि त्यानंतर ती चटकन आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि ती नंदिनीला फोन लावते. तर तेव्हा नंदिनी लगेचच फोन उचलते आणि म्हणते, "हां, बोल काव्या." तर तेव्हा काव्या इकडून काही बोलतच नसते, शांतच असते. तर नंदिनी परत तिला म्हणते, "हॅलो, अगं काव्या बोल ना." तर इकडून बाहेरून आता नंदिनीला धनंजयचा आवाज येतो. "नंदिनी झोपली नाहीस का अजून?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो बाबा मी झोपतच होते." तर तेव्हा धनंजय विचारतो, "कोणाशी बोलतेस? जीवाशी बोलतेस का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, नाही बाबा." आणि ती आता काव्याचं नाव सुद्धा सांगू शकत नाही कारण धनंजयचा अगोदरच काव्यावरती खूप राग असतो. आणि आता धनंजय "बरोबर ठीक आहे" असं म्हणून तिथून निघून जातो. तर नंदिनी आता काव्याला म्हणते, "हां, हां, बोल काव्या काय झालं?" तर तेव्हा नंदिनी आता काव्या आता स्वतःला थोडीशी सावरते
त्यावर त्यांनी म्हणते, "नाही, नाही ताई काही नाही." तर नंदिनी म्हणते, "अगं असं काय करतेस काव्या? बोल ना कशासाठी फोन केला होतास?" आणि "काव्या तू रडतेस का गं?" आणि त्या नंदिनीला ते जाणवतं की काव्या रडत असते. तर तेव्हा काव्या परत स्वतःला आता सावरू लागते आणि म्हणते, "नाही, नाही ताई ठीक आहे मी. सहजच केला फोन तुला." तर नंदिनी तिला परत म्हणते, "अगं असं काय करतेस? बोल ना काव्या." तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही, नाही नको. बाबा आहेत ना तिथे?" तर नंदिनी म्हणते, "अगं नाही, नाही बाबा गेले कधीच. तू बोल बरं काय झालं?" तर काव्या म्हणते, "नाही, नाही राहू दे ताई. तू पण आता झोप. ठेवते फोन मी." असं म्हणून ती फोनच कट करून टाकते. तर इकडून नंदिनी "हॅलो काव्या, हॅलो काव्या" करत असते. तर काव्या फोन कट करून टाकते आणि नंदिनी आता म्हणजे नंदिनीला काव्याची काळजी वाटू लागते. ती म्हणते, "का फोन केला असेल हिने? पार्थ काही बोलले असतील का काव्याला?" तर आता इकडे नंदिनीला फोन लावून झाल्यानंतर म्हणजे तिला काही काव्य सांगू शकत नाही आणि त्यानंतर आता ती जीवाला फोन लावते आणि ती जोरजोराची रडत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, "अगं बाई तुझं रडणं थांबव. तुझं रडणं थांबवलं तर मला कळेल ना की नक्की काय झाले ते." तर तेव्हा काव्य त्याला म्हणते, "अरे तुला काय कळत नाहीये माठ? इतका वेळ काय सांगते मी?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हेच ना की रम्या जे काही बोलले ते." तर तेव्हा काव्या म्हणते, "ते नाही रे. अरे गुरुजी जे बोलले ना ते." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं म्हणजे रम्या आणि दादाचं लग्न ना?" तर तेव्हा काव्या आता अजून रडत असते आणि म्हणते, "अरे जीवा मला पार्थ हवे आहेत. मी नाही त्यांना दुसरं कोणासोबत बघू शकत. गुरुजींच्या तोंडातून हे असं काही ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली अरे." तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "अगं हे बघ शांत हो आधी शांत हो, शांत हो तू." तर तेव्हा काव्या त्याला ओरडते आणि म्हणते, "गप रे जीवा तीच तीच नेहमीची टिपिकल वाक्य नको बोलूस तू. शांत हो." म्हणे. "कशी शांत होऊ मी? अरे आत्ता कुठेतरी मी त्यांच्यावरती हक्क गाजवायला लागले होते. शेवटी मी त्यांना कुठेतरी आपलं म्हणायला लागले होते आणि हे सगळं काय ऐकायला मिळालं मला?" तर आता जेव्हा तिच्यावरती ओरडतो म्हणतो, "चूप, चूप, एकदम चूप. आता मी जे काही बोलतोय ना ते नीट ऐक काव्या." तर आता इकडे काव्या रडत असते आणि त्याला म्हणते, "बोल." तर इतक्यातच पार्थ आता दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आणि काव्याने तर जीवाचा फोन जो असतो तो स्पीकरवरती टाकला असतो आणि आता जीवा इकडून बोलू लागतो, "काय आहे ना काव्या बडाया हवेत विरतात, पण प्रयत्न ना प्रयत्न मागे परिणाम सोडून जातात. रम्या जे काही बडाया मारते ना तू त्याच्याकडे नको लक्ष देऊस, नको मनावरती घेऊस, पण तुझे प्रयत्न ढळू देऊ नकोस. कळते का तुला? अगं हे बघ रम्या आणि दादा जर एकत्र यायचे असते ना तर कधी झाले असते अगं. जेव्हा ते चांगले मित्र होते, जेव्हा नंदिनी मंडपामध्ये पोहोचली नव्हती, जेव्हा लोक तुझ्यापर्यंत पोहोचले नव्हते. अगं काव्या जे ज्याचं असतं ना ते त्यालाच मिळतं. आपलंच घे ना आपण एकमेकांच्यासाठी बनलोच नव्हतो. कारण आपल्या नशिबात वेगळी लोक होती आणि आता जेव्हा हे सगळं काही बोलत असतो तर पार्थ तिथं उभा राहून ते सगळं काही ऐकत असतो जीवाचं बोलणं. तर जीवा म्हणतो, "माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात ना दादा होता. होता नाही, आहे, आहे." तर काव्य परत म्हणते, "नाही ते ठीक आहे, पण अरे गुरुजी." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो ठीक आहे, आय नो मला माहिती आहे, की गुरुजी जे काही सांगतात ते सहसा टळत नाही. पण त्यांनी जेव्हा बाबांचा हार्ट अटॅक प्रेडिक्ट केला होता, त्यावेळी काय झालं? त्याआधीच आपण बाबांच्या सगळ्या काही टेस्ट केल्या. त्यामुळे पुढची सगळी काही संकटं आपल्या वेळीच लक्षात आली आणि त्याच्यावरती उपचार सुद्धा सुरू झाले. जसं त्यांनी मला सांगितलं होतं, की तुला आगीपासून धोका आहे. पण त्या आगीमुळे माझा टॅटू जळाला. माझ्या छातीवरचं खूप मोठं ओझं उतरलं. गुरुजींनी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल असं सांगितलेलं होतं. पण त्या अग्निपरीक्षेमुळे सगळे काही वाईट दोष जळून गेले आणि एक प्युअर काव्या उरली, जी माझ्या दादासाठी आणि जिच्यासाठी माझा दादा बनलाय. म्हणूनच तर मी तुझा हात धरून तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो होतो दादाच्यासाठी, दादाच्या जवळ. आणि 16 डिसेंबरमुळे आपल्या दोघांचं किती चांगलं झालं." तर काव्या म्हणते म्हणजे आता ती डोळे पुसते आणि तिला सगळं काही रिअलाईज होतं. म्हणजे जीवाचं सगळं काही तिला आता पटू लागतं आणि ती म्हणते, "हो ना जीवा, जे इतक्या दिवस आपल्या तोंडामधून निघत नव्हतं ते युनिव्हर्सने आपल्या समोर आणलं रे. आपले पर्सनल फोटोज ते सगळ्यांना कसे काय दिसले त्या दिवशी? त्या पेनड्राईव्हमध्ये कसे काय गेले माहिती नाही, पण आलं सगळं सगळ्यांच्या समोर आलं. आपण एकमेकांच्या पासून कधीच मूव्ह ऑन झालोय रे जीवा. पण ते आपण आपल्या पार्टनर्सला का नाही सांगू शकलो देव जाणे." असं ती सुद्धा बोलत असताना आता पार्थ तिथे उभा राहून ऐकत असतो मित्रांनो ते सगळं काही. तर आता जीवा इकडून म्हणतो, "एक्झॅक्टली. कधी काळी आम्ही एकत्र होतो, पण आता नाही आहोत. कारण आता आमचं तुमच्यावरती प्रेम आहे." आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये हे सगळं काही असं चालू असतं आणि आता बहुतेक पार्थच्या मनामधलं जे काही गिल्ट असतं काव्याबद्दल आणि जीवाबद्दल ते बहुतेक आता इथेच सगळं काही दूर होतंय असंच दिसत आहे. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये त्यांनी एवढंच दाखवलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ अजून सुद्धा तिथेच उभा असतो आणि काव्य आता म्हणत असते, "पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची आहे. कुणाचं कुठलंही भाकीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही." असं ती आता युनिव्हर्सकडे विश मागते आणि मित्रांनो बहुतेक तेव्हा आता 11 वाजून 11 मिनिटे झालेले असणार आहेत आणि तेव्हा पार्थ सुद्धा ते मागे उभा राहून ते सगळं काही बघत असतो. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी गुड्डू
जीवाला म्हणत असतो, "नाही जीवा भैया हे गलत बात आहे. तुम्ही असं झूठ बोलायला नाही पाहिजे होतं." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "जी झूठ से किसी का घर बसे, वो झूठ झूठ नहीं होता." कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. तर तेव्हाच आता नंदिनी तिथं येते आणि ते सगळं काही ऐकते आणि म्हणते, "पण मी तुम्हाला आत्ता अजिबात माफ नाही करणार." आणि तिला बघितल्यानंतर आता जीवा आणि गुड्डू एकदम धक्क्याने उठूनच उभे राहतात. तर मित्रांनो आता जीवाने नंदिनी सोबत काय खोटं बोललेलं आहे ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये समजेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.